यार, कुठे गेल्या मॅडम अजून? आय गॉड, देवा परमेश्वरा. अहो मॅडम, केवढा उशीर केला होता तुम्ही? ते जीव चाललाय माझा आणि ते मरायला टेकलोय हो मी. धड उठता येत नाहीये, बसता येत नाहीये, सगळंच अवघडून बसलोय हो मॅडम. थोडा तरी वेळ द्यायचा ना. तर डॉक्टर निघून गेले असतं तर काय केलं असतं? कोणालाही या जगात काळजी नाही हो माझी. आता आली आहे ना मी. चला, डॉक्टरांची केबिन कुठे? ठीक आहे. जरा आधार देता का? दुखतंय हो. थांबा, बसा यावर. बसा. तेवढंही लागलं नाही हो मला. जयंत, मला भूक नाहीये, खरंच मला नाही जाणार आहे. जानू, असं कसं चालेल? आणि बघ, अन्नाला नाही म्हणत नाही. तुला बरं नाहीये, वेळेत जेवण कर, नंतर गोळी पण घ्यायची प्लीज. जयंत, मला फक्त ताप आलाय आणि डॉक्टर पण म्हणाले हे व्हायरल आहे. इतकं काहीच झालं नाहीये. इतकं काही झालं नाही जानू. तुला थोडं काही झालेलंही मला चालणार नाहीये. हे बघ, मला तू कायम हॅपी आणि फिट हवी आहेस. अशी दमलेली थकलेली मी नाही बघू शकत. आणि ऑफकोर्स तुला बरं करण्यासाठी जे जे करावं लागेल ना ते मी करेन. तुझ्या या अशा वागण्याने ना तू मला एका दिवसात बरं करून टाकशील. एक्झॅक्टली, हाच तर प्लॅन आहे माझा. हे घे. जानू, काय झालं? तिखट जास्त आहे का? नाही, तुझं प्रेम जास्त झालं. घे. आता आराम कर. तू लवकर बरी होशील स्वीटहार्ट. मी आहे ना. काश के हम होश में आने ना पाए, काश के हम. तुम्ही गाणं नाही म्हणलं तर चालेल का? ओके. काश के हम. तुम्ही गाणं म्हणू नका, नाही तर मी उतरीन. नाही 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 नाही, सॉरी सॉरी सॉरी. उतरू मी? नाही नाही नाही, सॉरी सॉरी, गप्पा गप्पा. खूप बरं वाटतंय. जयंत, तुला मी आजारी असलेलं बघवत नव्हतं म्हणून कदाचित मी लवकर बरी झाली. आणि अरे, त्या डॉक्टरांच्या हातात पण जादूच होती. त्यांनी दिलेल्या औषधाचा लगेच गुण आला. डॉक्टरांच्या हातात जादू तर होती जान्हवी, म्हणून त्यांना बक्षीस देऊन आलोय मी. जयंत, कसला विचार करतोयस? कसला नाही,
मला विचारायचं होतं, तू एवढ्या लवकर का उठलीयस? अजून थोडा वेळ झोपायचं होतं ना. हे बघ, चेहरा बघ, किती किती थकलेला दिसतोय तुझा. जयंत, अरे मी खूप वेळ झोपले माहितीये. मी याआधी कधीच मला ताप आलेला असताना एवढा वेळ झोपलीच नाहीये. त्यात जयंत परीक्षा तोंडावर आल्यात. मला ना खूप टेन्शन आलंय आता. जयंत, हा ताप जर असाच कंटिन्यू झाला असता तर काय केलं असतं मी? पण थँक्यू, तू माझी इतक्या प्रेमाने काळजी घेतलीस ना, म्हणून मी लवकर बरी झाली. आणि आता खरंच मला आरामाची गरज नाहीये. ठीक आहे मी. पण तू परीक्षेचं टेन्शन अजिबात घेऊ नकोस. बिकॉज आय एम शुअर तू चांगल्या मार्काने पास होणार आहेस. आत्तापर्यंत तुला किती मेडल्स, किती सर्टिफिकेट मिळाले आहेत. तू एक्स्ट्रा कॅरिक्युलर ॲक्टिव्हिटीज, अभ्यास, हे दोघांमध्येही कायम पुढे असतेस ना. या सगळ्या गोष्टींमुळेच मी तुझ्या प्रेमात पडलो होतो. हो का? जयंत, तशी मी अभ्यासात चांगली आहे, पण माझे बाबा ना कायम एक गोष्ट म्हणतात, माणसाला आयुष्यात काहीतरी मिळवण्यासाठी थोडंसं भीती वाटणं, घाबरणं खूप महत्त्वाचं असतं. भीती तर असायलाच हवी, पण आयुष्यात एम पण असायला हवं. कारण फक्त भीती असली तर जायचं कुठे हे विसरायला होतं ना. ओके, आता बाबांची भीती आणि तुझं एम ह्या दोन्ही गोष्टी डोक्यात फिक्स करून मी एक्झामला जाईन. आता तू निवांत कॉफी घे, मी आलो.